नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. समाजामध्ये घडत असणाऱ्या ज्या काही घटना असतात त्याबद्दल आपण बोलत असतो. ह्या चॅनलवरती बायकी गप्पा गोष्टी आपण करत असतो. जसं बायका एकमेकांशी चर्चा करत असतात तसं आपण ह्या गप्पा या ठिकाणी आपण मारत असतो. एक आता अलीकडे ही घटना आपण काही घटना बघतोय की एक MNC कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी, IT कंपनी, त्यामध्ये काही स्त्रिया आणि पुरुष यांच्यावरती ज्या पद्धतीने अत्याचार झाले त्याबद्दल आपण बघतोय. न्यूज चालूच आहेत त्या आपल्या, आणि त्याच्या अनुषंगाने बरेच साऱ्या गोष्टी आपल्या लक्षात येत आहेत किंवा वेगवेगळ्या चॅनलवरून आपण बघतोय, जाहीर होत आहेत, सापडत आहेत. आणि मला असं वाटलं की मला अशा काही गोष्टी आठवल्या पूर्वीच्या. आपण रॅगिंग म्हणून बघत होतो बघा. कॉलेजमध्ये मुलं जेव्हा जायची त्यावेळेला मुलांना रॅगिंग केलं जायचं. भीती वाटायची मुलांना घराबाहेर पाठवताना. हॉस्टेलमध्ये ठेवलं की भीती वाटायची. त्यामुळे शक्यतो कुठल्या तरी नातेवाईकाकडे आपलं मूल राहावं असं वाटायचं. पण मग हळूहळू ही नातेवाईकांच्याकडे राहायची पद्धत कमी झाली, हॉस्टेल्स वाढली, मोठ्या आणि त्या मुन्नाबाई MBBS मध्ये सुद्धा आपण बघितलं नाही का, ते मेडिकल कॉलेजमध्ये कशा पद्धतीने रॅगिंग करायची, सिनियर पोरं ज्युनियर पोरांना कशा पद्धतीने. हे अजूनही चालू असेलच, असतंच. म्हणजे त्या वयात त्या मुलांवरती त्या पद्धतीने त्या गोष्टी सगळ्या होतच आहेत. मग हे कामाच्या ठिकाणी सुद्धा गरजू लोकांवरती अत्याचार करायचा. आता पूर्वी नाही का, इंग्रजांच्या काळामध्ये त्या विहिरीमध्ये म्हणे पाव टाकायचे किंवा इतर काहीतरी गोमांस टाकायचे आणि लोकांना, गरीब लोकांना धर्मांतरण करायला लावायचे. हे आपण तेव्हा बघितलेलं आहे ना ब्रिटिशांच्या काळामध्ये. तसंच ते आत्ता सुद्धा त्या MNC मध्ये होतंय. हे बघून असं आश्चर्य वाटलं. आतापर्यंत आपण फक्त बघत होतो स्त्रियांवरती अत्याचार होतात, मानसिक अत्याचार होतात, बॉसकडून, कलिगकडून शारीरिक अत्याचार होतो, लैंगिक शोषण होतो स्त्रियांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत. हे आपण सगळं बघत होतो. पण आजकाल हे नोकरीच्या ठिकाणी सुद्धा आपण नोकरीच्या ठिकाणी मानसिक छळ होतो, मानसिक अत्याचार होतो, काम जास्त करून घेतो किंवा स्त्रियांना जरा त्रास होतो, हे आपण फार कॉमनली बघतोय. त्याच्या बाबतीत आवाज उठवला जातो. पण हे आत्ता जे नवीन प्रकरण बघितलं गेलं की तिथल्या काही स्त्रियांना जाणून बुजून परधर्मातली मुलं त्रास देत होती, त्यांचे व्हिडिओ काढत होती, त्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न करत होती, शोषण करत होतं. आणि नवीन ह्या तिथं त्या ठिकाणी नवीन लागलेल्या, कामाला लागलेल्या मुली त्याबद्दल आवाज उठवत नव्हत्या. कारण चांगली लागलेली नोकरी, ITतली नोकरी, चांगल्या कंपनीतली नोकरी, त्यामुळं मुली त्याच्याबद्दल आवाज उठवत नव्हत्या. इव्हन एका मुलावरती सुद्धा अत्याचार झालेला त्यानं आता एका ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याला सुद्धा त्या पद्धतीने तिथं टॉर्चर केलं झालं. आपण म्हणतो ना टॉर्चर करतात. आणि आता ते सगळं बाहेर पडलंय. आणि हे जेव्हा झालं त्यावेळेला मला एक यूट्यूबरची घटना आठवली. कोरोना काळामधली ती यूट्यूबर होती. एक पूर्ण फॅमिली आहे ती, अजूनही आहे, छान असतात व्हिडिओ, सगळं छान असतं. आणि तिनं त्यावेळेला स्वतःची कथा, म्हणजे स्वतःच्यावर घडलेलं सांगितलं होतं. कारण हे बघा, डेली ब्लॉगिंग करणाऱ्या व्यक्तीला सगळेजण विचारायचे, तुझ्या घरामध्ये तर हे असं वातावरण आहे सासरी,
आणि तू तर हे सगळं असं काय काय करतेस, आणि मग म्हणजे तुमच्या दोघांचं इंटरकास्ट मॅरेज का, ते कसं झालं, काय झालं सगळं, आणि तुझी सासू वेगळ्या धर्माची दिसते, तुझा नवरा वेगळ्या धर्माचा आहे, हे सासूचा आणि नवऱ्याचा धर्म वेगळा कसा. तिला त्या ठिकाणी बऱ्याच कमेंट्स यायच्या, आणि ते इतके छान ती व्हिडिओ करते ना, खरंच चांगले करते. आणि 2 मुली आहेत तिला, म्हणजे परदेशामध्येच ती राहते. तर त्या ठिकाणी एका ब्लॉगमध्ये कोरोनाच्या काळामध्ये तिनं व्हिडिओमध्ये सांगितलं की नोकरी टिकवण्यासाठी तिच्या नवऱ्याला, तिचा नवरा अजूनही लग्न झालेलं नव्हतं, नोकरी टिकवण्यासाठी तिच्या नवऱ्याला त्या कंपनीमध्ये धर्म बदलावा लागला, तरच नोकरी टिकली. आणि त्यानं ते कसं मान्य केलं, काय मान्य केलं हे काय तिनं सांगितलं नव्हतं. पण तिनं सांगितलं की घरची गरिबी, भारतामध्ये कर्ज, त्याला शिकण्यासाठी कर्ज, त्याला बाहेर पाठवण्यासाठी कर्ज, यासाठी तिनं सांगितलं की नवऱ्यानं मनात असूनही नसूनही ते सगळं मान्य केलं. आणि त्यानंतर त्यानं जो त्यानं धर्म स्वीकारला त्या धर्मातल्या मुलीशीच लग्न केलं. आणि तीच मुलगी व्हिडिओ करत असते. 2 मुली आहेत तिला. मग त्याच्यानंतर त्यांनी आणि दुसरीकडे जायचा प्रयत्न केला, दुसऱ्या देशांमध्ये, पण ते सफल झाले नाहीत. 2-3 देशांमध्ये वेगळ्या जायचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी तिनं सांगितलं की हे असं तेव्हा झालं, म्हणजे हे कोरोनाच्या काळात तिनं तो व्हिडिओ केला होता, आणि नंतर तिनं तो व्हिडिओ डिलीट केला. पण मी बघितलेलं मला अजून सुद्धा आठवतोय तो व्हिडिओ. त्यावेळेला मला असं पुन्हा असंच वाटलं होतं की ब्रिटिशांच्या काळात ज्या पद्धतीने टॉर्चर केलं जायचं नोकरी टिकवण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी वगैरे वगैरे, तसंच हे काहीतरी होतं. आणि आत्ता पुन्हा एकदा जेव्हा हा प्रसंग न्यूजमधनं सगळीकडे बघितला, तेव्हा असं वाटलं की हे बाहेरच्या देशामध्ये होतंय पण बाहेर पडत नाहीये. आम्ही असंच गप्पा मारत मैत्रिणी बसलो होतो एका ठिकाणी, परवा आम्ही गावाला गेलो होतो ना त्यावेळेला, आणि त्या ठिकाणी तिनं, माझ्या मैत्रिणीनं एका तिच्या ओळखीच्यांमध्ये घडलेली एक घटना तेव्हा सांगितलेली मला आज आठवली आणि मला बोलावंसं वाटलं. IT मध्ये असणारा मुलगा, परदेशात जायची तर सगळ्यांनाच ओढ आहे. तो ITतला मुलगा परदेशात गेला, त्यानं छान नोकरी केली, करायला लागला, चांगली नोकरी लागली, परंतु त्याच्यावरती त्या ठिकाणी इतर सगळ्या ऑफिसमधल्या लोकांनी, काही ज्यांची तिथे मेजॉरिटी होती, त्यांनी थोडासा त्याच्या बाबतीत असाच काहीतरी प्रकार केला. तो मुलगा अचानक घरी आला. घरी आल्यावर अर्थातच त्याच्यावरती काहीतरी ट्रॉमा होता, म्हणजे आपण मानसिक धक्का त्याला बसला होता. त्या ह्याच्यात तो घरी आला. अजून त्यानं नोकरी सोडली नव्हती, पण तो घाबरून घरी आला. त्यानंतर हे मैत्रिणीनं परवा मला एका ट्रिपमध्ये सांगितलेली ही घटना मी तुम्हाला सांगते, पुण्यामध्ये घडलेली. तो मुलगा घरी आला. घरी अचानक आला. का आला? तो म्हटला मी नोकरी सोडणार आहे. घरातल्यांनी अर्थातच त्याला एवढी चांगली नोकरी सोडायची काय गरज आहे, म्हणून त्याला कोणीही सपोर्ट केला नाही. त्याला परत जायला लावलं. तो गेला तिथं. परंतु त्यानं नोकरी सोडली, पण त्याच्यावरती तो जो काही मानसिक आघात झाला, ट्रॉमा होता त्याच्यावरती, आणि त्यातनं तो सावरला नाही. त्या ठिकाणी त्याला ते एक भीती बसली. काय टॉर्चर केलं होतं त्याला त्या ठिकाणी काहीच माहीत नाही. घरच्यांनी कोणी त्याला ऐकून घेतलं नाही, कारण हे असं काही होऊ शकतं यावरती अजूनही आपल्याला माहीतच नाही ना हे सगळं. तशी जागरूकताच आलेली नाही आहे ना कुणामध्ये. तर त्यामुळे घरच्यांनी त्याला काही कोणी सपोर्ट केला नाही, आणि तो ट्रॉमा त्या मुलावरती आला, आणि त्याला भीती बसली की असं मी माझ्या देशाच्या बाहेर मी नाही जाऊन नोकरी करू शकत नाही, काही करू शकत नाही, मी राहू शकत नाही. चांगलं करिअर सोडून तो आला, तो मुलगा, असं ती मैत्रीण सांगत होती. आणि तो घरी आल्यावरती आता त्याच्याशी कोणी नीट बोलत नाही आहेत, घरातले कोण नाही, काही नाही त्याला, कारण की त्याच्याकडून तो जे काही बोलतोय हे खरं बोलतोय असं कोणाला वाटलंच नाही. उलट सगळ्यांना असं वाटलं की त्याला करायचंच नाही आहे, आळशी आहे,
हे आहे ते आहे. कारण परदेशात नाही म्हटलं तरी सगळं स्वतःचं स्वतः करावं लागतं. तिथलं हवामान सगळंच विचित्र ना, प्रतिकूल. आणि त्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहायचं नाहीये. त्याला ती आव्हानं जी आहेत ती पेलत नाही आहेत जॉबमधली, असं वाटून त्याला एक ठपका देऊन ठेवलं आणि त्याचं कोणीच ऐकलं नाही. आणि आता तो एक असा थोडा डिप्रेशनमध्ये गेलेला आहे असं ती मैत्रीण सांगत होती. आणि तो प्रसंग आठवला मला आज, की ती मैत्रीण जी सांगत होती त्या मुलाबद्दल, कदाचित हे असंच काहीतरी झालं असणार. शक्यता आहे ना, हल्ली प्रत्येक देशामध्ये असं चालूच आहे. कदाचित असं झालं असणार. आपण मुलींच्या बाबतीत एखादी गोष्ट घडली ना, तर आपण ती पटकन, तरी सुद्धा आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही जेव्हा वडिलांना येऊन सांगायचो तो मुलगा त्रास देतो, तो मुलगा असं बोलला, की वडील म्हणायचे गबस, काय बोलायचं नाही. पण ॲटलिस्ट काहीतरी मान्य तर करायचे की काहीतरी असं घडतंय. त्याबद्दल आवाज उठवायची कोणाचीच ताकद नव्हती, कारण शेवटी प्रत्येक जण इज्जतीलाच घाबरतो ना. पण तरी सुद्धा आजकाल एवढा अवेअरनेस आलेला आहे की स्त्रियांच्या वरती होणारा जो अन्याय आहे त्याबद्दल आपण बोलतो, जाणून घेतो, होत असेल हे मान्य पण करतो. पण मुलांवरती असा कुठला अन्याय, अत्याचार होत असेल हे अजूनही याबद्दल एवढा अवेअरनेस नाहीये. पण आता मात्र जे MNC मध्ये झालेलं आहे ते जर का आपण ऐकलं की काही मुलींना टिकली लावायची नाही, ते हे नाही करायचं, ते करायचं नाही, तुमचे कुठलंही रिच्युअल्स, सण साजरे करायचे नाहीत वगैरे वगैरे, हे जे सांगितलं त्या ठिकाणी, एका मुलालाही कन्व्हर्ट करण्यात आलं असं जे न्यूजमध्ये सांगतायत, ते कदाचित आता बहुतेक सगळ्या ठिकाणी होत असावं, होतंय. आणि आता हे मुलांनाही ह्याचा खूप त्रास होतोय, पुरुषांनाही ह्याचा त्रास होतोय, हे आता कळायला लागलं. नाहीतर आपण मुलींच्या बाबतीत म्हणतोच ना की नोकरीच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, इकडे तिकडे कुठेही मुलींवरती हे असे अत्याचार होतात. मानसिक, शारीरिक, लैंगिक त्यांचं शोषण होतं, ॲब्यूज होतं, मुलींना मॉलेस्ट केलं जातं, असं आपण म्हणू शकतो ना, म्हणतोच म्हणजे आपण, हे मान्य आहे. पण हल्ली मुलांनाही असा त्रास होतो हे आपण जाणून घेत नाहीये, किंवा आपल्याला हे अजूनही पचनी पडत नाहीये, डायजेस्ट होत नाहीये. पालक मान्यच करत नाहीयेत हे. पुरुष आहेस, पुरुषांना काय भीती, पुरुष कुठेही जगाच्या पाठीवरती बिनधास्त जाऊ शकतो, असंच एक आपल्याला असं वाटतं. परंतु आता हे असं काही नाही असं दिसतंय. पुरुषांना, मुलांना सुद्धा तेवढाच धोका आहे. आणि हे सगळं जेव्हा आपण बघतो टीव्हीवरती वगैरे, की एक तरुण पोरग जे 18-19 वर्षाचं आहे, ते जवळजवळ 180 मुलींच्या बाबतीत वेडावाकडं लैंगिक शोषण केलंय त्यांचं. पुन्हा त्यांचं नाही म्हटलं तरी जवळजवळ हजारो त्यानं त्याचे व्हिडिओ काढलेले आहेत. हे असलं सगळं जेव्हा आपण बघतो तेव्हा भीती वाटते सगळ्या गोष्टींची. मुलींच्याच बाबतीत नाही तर मुलांच्या बाबतीत सुद्धा हल्ली भीती वाटते की मुलं सुद्धा आता सेफ नाही आहेत. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा मुलं सेफ नाही आहेत आजकाल. भीती वाटते मनामध्ये. पण काय काय गोष्टी आपण मान्य करणार, कारण ह्या सगळ्या नवीन गोष्टी आहेत, नवीन प्रकार आहेत. आणि हे जसे जसे समोर येत आहेत न्यूजमधनं किंवा सोशल मीडियामुळं, तेव्हा आपल्याला कळतंय की हे असंही घडतंय. विश्वास ठेवायला पाहिजे ना आपण आपल्या मुलांवरती. आजच मी आता त्या मैत्रिणीला आत्ता मगाशी फोन केला आणि म्हटलं अगं काय झालं त्या मुलाचं. ती म्हणली तुझ्या मैत्रिणीच्या मुलाचं काय झालं, असं माझ्या मैत्रिणीला मी फोन केला. ती म्हणली नाही, तो आता काहीच करत नाही आहे, जरा तो त्या ह्याच्यातच आहे, ट्रीटमेंट वगैरे त्याला आता चालू आहे डिप्रेशनमध्ये असल्यामुळं, पण तो आता काहीच करण्याच्या मूडमध्ये नाही. अर्थात ह्याला आता 6 महिने, वर्ष कदाचित ह्या ट्रॉमामधनं बाहेर पडण्यासाठी त्याला जातीलही, तो काही प्रश्न नाही. शेवटी काळ हेच सगळ्यावरती औषध आहे. आणि देवाने आपल्याला एवढी विल पॉवर स्ट्रॉंग दिलेली आहे की माणूस थोड्या काळाकरता असा धडपडतो, मार्ग नाही असं वाटतं त्याला, गटांगळ्या खातो काही वेळेला, पण नंतर सावरतो. वेळ देणं हेच त्यावरती एक औषध आहे.